शिक्षक पात्रता परीक्षा 2026 जून रोजी होणार आहे. त्यासाठी हे नोट्स खूप महत्त्वाचे आहेत. बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि तिचे स्वरूप कसे असते हे स्पष्ट करण्यासाठी विविध मानसशास्त्रज्ञांनी मांडलेल्या उत्पत्ती यामध्ये पाहायच्या आहेत. एक घटक उपपत्ती अल्फ्रेड बिने. आता एक घटक उपपत्तीचे प्रणेते अल्फ्रेड बिने आहेत. याचे स्वरूप पाहूयात. बुद्धिमत्ता हा एकच अविभाज्य घटक किंवा शक्ती आहे. जर एखादी व्यक्ती एका गोष्टीत हुशार असेल तर ती सर्वच क्षेत्रात हुशार असते असे ही उपपत्ती सांगते. ही उपपत्ती आधुनिक काळात फारशी मान्य केली जात नाही, कारण प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळ्या विषयातील गती वेगळी असू शकते. द्विघटक उपपत्ती चार्ल्स स्पिअरमन. याचे प्रणेते आहेत चार्ल्स स्पिअरमन. यामध्ये बघा, बुद्धिमत्तेचे त्यांनी दोन भाग केले आहेत. एक सामान्य घटक आणि विशेष घटक. सामान्य घटकला जी फॅक्टर म्हणतात, हा जन्मजात असतो आणि सर्व मानसिक कार्यासाठी आवश्यक असतो. विशेष घटकला यस फॅक्टर म्हणतात, हा अर्जित म्हणजे मिळवलेला असतो, म्हणजेच गाणे गाणे, गणित सोडवणे किंवा खेळणे यासाठी लागणारी विशेष बुद्धी. बहुघटक उपपत्ती एडवर्ड थॉर्नडाईक. प्रणेते कोण आहेत? E.L. थॉर्नडाईक. तर याचे स्वरूप आहे, बुद्धिमत्ता ही अनेक स्वतंत्र घटकापासून बनलेली असते. त्यांनी बुद्धिमत्तेचे 3 प्रकार सांगितले आहेत. मूर्त, ज्यामध्ये यंत्रे किंवा वस्तू हाताळण्याची क्षमता. अमूर्त, शब्द, चिन्हे आणि विचार समजून घेण्याची क्षमता. सामाजिक, लोकांशी संवाद साधण्याची आणि संबंध जपण्याची क्षमता. समूह घटक उपपत्ती लुई थ्रस्टन. त्यांनी 7 प्राथमिक मानसिक क्षमता सांगितलेल्या आहेत. यामध्ये संख्यात्मक क्षमता, शब्दसंग्रह, भाषिक ओघ, अवकाशीय क्षमता, स्मरणशक्ती, तर्कशक्ती आणि संवेदन गती. बहुविध बुद्धिमत्ता उपपत्ती हॉवर्ड गार्डनर. ही सध्याची सर्वात लोकप्रिय उपपत्ती आहे. त्यांच्या मते बुद्धिमत्ता ही एका प्रकारची नसून ती किमान 8 ते 9 प्रकारची असते. यामध्ये भाषिक, तार्किक, गणिती आणि अवकाशीय. आता भाषिकमध्ये कवी, लेखक वगैरे येतात. तार्किक गणितीयमध्ये शास्त्रज्ञ, गणितज्ञ असे येतात. अवकाशीयमध्ये चित्रकार, आर्किटेक्ट यांचा समावेश केला जातो. शारीरिक हालचाल, खेळाडू, नर्तक. सांगीतिकमध्ये गायक, संगीतकार. आंतरवैयक्तिकमध्ये नेते, समुपदेशक म्हणजे इतरांना ओळखणारे. स्ववैयक्तिक म्हणजे स्वतःला ओळखणारे तत्त्वज्ञ. निसर्गवादी म्हणजे शेतकरी, निसर्गप्रेमी. बुद्धिमत्ता संरचना उपपत्ती जे.पी. गिलफोर्ड. जे.पी. गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्ता संरचना उपपत्ती सांगितलेली आहे. याचे स्वरूप आहे, बुद्धिमत्तेचे त्रिमितीय मॉडेल त्यांनी मांडलेले आहे, ज्यामध्ये बुद्धीचे 180 घटक त्यांनी सांगितले आहेत. त्यामध्ये 3 मुख्य भागात विभागले जातात: आशय, क्रिया आणि फलश्रुती. चला तर येथे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे महत्त्वाचे नोट्स ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगितले आहेत. पुन्हा भेटूया अनेक अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शुभम गौराजे यूट्यूब चॅनल.